ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा। उद्या ठाकरे बंधू पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार, संजय राऊतांची माहिती। मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीतनं बाहेर। अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईत स्वबळावर लढणार। मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेनेचे जागा वाटप अंतिम टप्प्यात। आतापर्यंत जवळपास 180 जागांवर एकमत। निसटत्या फरकानं जिंकलेल्या जागेवर आणि 2017ला दुसऱ्या क्रमांकावरच्या जागांवर भाजपचा दावा। पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार। अजित पवार 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार। पवार काका पुतणे एकत्र आल्यास अजित पवारांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, संजय राऊतांची भूमिका। अजित पवारांबाबत मी शरद पवारांशी चर्चा करणार, संजय राऊतांची माहिती। काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या युतीचं पुन्हा फिसकटलं। प्रकाश आंबेडकर यांच्या एक्सपोजमुळे मोठी खळबळ। युतीत काँग्रेस नीट न वागल्यामुळे आम्ही उडवून लावलं, वंचितची भूमिका। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसचं कॅम्पेन। खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते कॅम्पेनचं उद्घाटन। मौलाना म्हणतो त्याला 4 बायका 19 मुलं आहेत, मग आपण एका मुलावर संतुष्ट का राहतो? आपण किमान 4 मुलं जन्माला घातली पाहिजेत, नवनीत राणांचं वक्तव्य। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवरचे आरोप निश्चित। खंडणी मिळण्यास अडथळा म्हणून देशमुखांची हत्या। पुढची सुनावणी 8 जानेवारीला। चंद्रपूरच्या किडनी विक्री प्रकरणातल्या तपासात मोठं यश। किडनी विक्रीसाठी प्रवृत्त करणारा एजंट डॉक्टर मल्लेश उर्फ कृष्णा पोलिसांच्या ताब्यात। मल्लेश इंजिनियर असल्याची धक्कादायक माहिती। डोंबिवलीत 5 वर्षीय चिमुकलीला कुत्र्याचा चावा। उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू। रेबीजची लक्षणं उशिरा दिसल्यानं उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह। कोल्हापुरातल्या किणीजवळ आराम बसवर मध्यरात्री दरोडा। 3 दरोडेखोरांकडनं 60 किलो चांदीसह सोन्याची लूट। वडगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद। सोन्याचा दर 1,40,000वर, चांदीही 2,17,000च्या पार। एका दिवसात सोनं 2600 ते चांदी 2700 रुपयांनी वधारली। पंतप्रधान मोदींचा जागतिक स्तरावर डंका। एका वर्षात तब्बल 18 देशांना मोदींनी केलं संबोधित। जागतिक स्तरावर भारताचा आणि मोदींचा दबदबा कायम। बांगलादेशातल्या हिंदू तरुणाच्या हत्येचे दिल्ली आणि मुंबईमध्ये पडसाद। मुंबईत बजरंग दलाचं सीएसएमटी स्टेशन बाहेर रास्ता रोको आंदोलन, तर दिल्लीमध्ये बांगलादेश उच्च आयोगासमोर विश्व हिंदू परिषदेची निदर्शनं। अमेरिकेत विमानाचा भीषण अपघात। मेक्सिकन नौदलाचं विमान लँडिंग दरम्यान कोसळलं। अपघातात 4 जणांचा मृत्यू। धुका आणि प्रतिकूल हवामानामुळे इंडिगोची 50 विमानं रद्द। अयोध्या, वाराणसी, रांची, पाटणा, जम्मू, प्रयागराजवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानसेवेवर परिणाम।